सलग सुट्टीचं औचित्य साधून करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि ज्योतिबा देवदर्शनासाठी पर्यटक भाविकांची मोठी गर्दी कोल्हापूर शहरात होत असते। सध्या शाळा महाविद्यालयांना सुरू असलेली उन्हाळी सुट्टी, 10वी-12वी परीक्षांबरोबर अन्य निकाल लागल्यामुळे कोल्हापूर शहरात पर्यटक भाविकांची मोठी मांदियाळी निर्माण झाली आहे। गेल्या 2 दिवसांच्या सलग सुट्टीची पर्वणी साधत सुमारे 5.5 लाख भाविकांनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतल्याची नोंद झाली। परिणामी शहरातील पार्किंगची ठिकाणं, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, यात्री निवास हाऊसफुल झाले आहेत। देवी दर्शन आणि पर्यटन हे आता पर्यटक भाविकांचं समीकरणच बनलंय। शनिवार रविवारची सार्वजनिक सुट्टी, त्याच्या जोडीला उन्हाळी सुट्टी, सध्या सुरू असणारा अधिक मास यामुळे शहरात पर्यटक भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून येतंय। शनिवारी 1,72,495 तर आज रविवारी 2,95,307 भाविकांनी असं गेल्या 2 दिवसात तब्बल 4,67,802 भाविकांनी देवीचं दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समिती नियंत्रण कक्षात झाली आहे। सायंकाळी 6 वाजेपर्यंतची ही नोंद होती। दिवसभर गर्दीचा फ्लो कायम होता। 4ही प्रवेशद्वारातून गर्दी ओसंडून वाहत होती। पहाटे 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत भाविकांची रीघ मंदिरात कायम होती। भाविकांसाठी दर्शन रांगेवरही मांडव घालण्यात आलाय। ठिकठिकाणी थंडगार पाण्याचे कॅन ठेवण्यात आलेत। दुसरीकडे शहरातील बिंदू चौकासह पार्किंगची सर्व ठिकाणं वाहनांनी फुल झाली होती। तसंच मंदिर परिसरासह बिंदू चौक, छत्रपती शिवाजी चौक, महाद्वार परिसर, ताराबाई रोड, मंगळवार पेठ या ठिकाणी रेस्टॉरंट, यात्री निवास फुल झाले होते। कोल्हापुरात मोठ्या संख्येने आलेल्या भाविक पर्यटकांनी कोल्हापूरची वैशिष्ट्य असलेली चप्पल, गूळ खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केली होती। त्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून शहरातील बाजारपेठा पर्यटक भाविकांच्या गर्दीनं गजबजल्या होत्या। देवीची आज आकर्षक पूजा बांधली होती। श्रीपूजक मुनीश्वर बंधूंनी अतिशय कल्पकतेनं बांधलेल्या या पूजेमुळे देवीचं रूप अधिकच खुलून दिसत होतं।